आपल्या शरीरातील सुमारे 70% भाग पाण्याचा बनलेला असतो आणि सतत चालताना घामाद्वारे पाणी आणि क्षार दोन्हीही बाहेर जात असतात. म्हणून काही सोप्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तहान लागण्याची वाट पाहू नका. नियमित पाणी पीत राहा वारीत चालत असताना. ताक, लिंबू पाणी किंवा ORSचा वापर नक्की करा जेव्हा गरज लागेल तेव्हा. खूप गोड आणि थंड पेये नेहमी टाळूया. शक्य असेल तेव्हा सावलीत थोडी विश्रांती घेऊया आणि लघवीचा रंग खूप गडद दिसत असेल तर शरीराला पाण्याची गरज आहे हे समजून घेऊया. वारीत विठ्ठलाचं नाव जितकं महत्त्वाचं आहे तितकंच शरीरात पाण्याचं प्रमाण टिकवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.